नमस्कार मंडळी, अस्सल आणि खानदेशी चॅनलवर तुमचं स्वागत છે। आज एक आपण भावी नेताने इंटरव्ह्यू લેશું। तसे तर भावी नेताने मार्केट व्हॅल्यू 0 છે આજના કન્ડિશનમાં, પણ અમને વિશ્વાસ છે આવો ખોટા સિક્કા એક દિન સોનાના સિક્કા બની જાય। मस्त एक म्युझिक लय संदेश एंट्री करू आपण। जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय भविष्य। मी जन्मलेल छे देश घडवायला। नेता साहेब माफ करा, देश तर पहिलेच घडेल છે। का रे, मी म्हणा का देश घडेल नाही असं? मी देश घडवतो मनानुसार, थोडा अल्लग थल्लग राहीन। आणि विसरू नको कोणाशी इंटरव्ह्यू लिहिणार तू। नेता आहे मी, नेता भविष्यना। तुम चॅनल एकदम मबन टाकसू मी। असू द्या, आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करू। प्रश्न पहिला, तुमले राजकारण मैयावानी प्रेरणा कडून भेटणी? मना शेजारी बंडूश आहे ना, अच्छा त्यांना कडून भेटणे का? तू बोलू देस का नाही मले? का माधमा टुमड्या मारची? बोला बोला बोला। मना शेजारी बंडूश आहे ना, त्यांना जो कुत्राशी त्यांना पण मला प्रेरणा भेटेल शे राजकारण माझ्या आवानी। मला समजे की तुम मनमा प्रश्न शे कस काय? तुला कस काय समजे मन मधला प्रश्न? तसं बाणन नका तोंड करा ना तू, त्यांनावरती समजे माली बहिण ते कुत्र नुसतं शेपटी आलावस आणि त्याला रोज 500 बिस्किट टाकतस लोके। मग एक दिन मना मनबा प्रश्न उन्हा चला लोके कुत्रसले वागिली राहणार तर मला बी वागिली येतीन, म्हणून त्या दिन पण डोका मला लाईट बहिणा की राजकारण माझ्या आवानं। हो म्हणा बाप। प्रश्न दुसरा, तुला निवडणूकच ना अजेंडा काय शे? अजेंडा काय रास? बाई नाव नेता का काय साला, थोडी मोठी बी इंग्लिश समजत नाही आले। काय वटवटा करा ना? काय नाही साहेब, मला प्रश्न असा होता, निवडणुका तुम्ही लढावशात तर लोकेशले काय देशात तुम्ही नवीन? मला तर एक नंबर प्लॅन शे। गावाचा रस्ता पुरा गुलाबी कट टाकसू मी, म्हणजे डांबरच गुलाबी बनवसू मी। का बरं? का बरं म्हणजे लोक सेल्फी लेतीन, इंस्टाग्राम स्टोरी बनवतीन, युट्यूब स्टोरी बनवतीन, युट्यूबना व्हिडिओ टाकतीन, पैसा कमावतीन, रोजगार वाढीन। बाई जो काय उच्च विचार शकतो ना तू प्रश्न विचार रे, काय मी बळबळ नको करू। बरं मला सांगा, आरोग्यविषयी काही करणार का तुम्ही हॉस्पिटल मध्ये? हॉस्पिटल म्हणला की सगळ्या गोष्टी तरी शेतस, डॉक्टर शेतस, नर्स शेतस, मेडिसिन शेतस, मेडिकल शेतस, पण एक गोष्ट मिसिंग से, ते म्हणजे प्रॉपर सेल्फी पॉइंट। म्हणजे कोणा घराजर पोचक ना हॉस्पिटलमा त्याच्यासाठी तो सेल्फी पॉइंट राहीन। सेल्फी पॉइंट टॉपिक राहीन दुःखात आनंद। बाई एकदम युनिक विचार आहेत बरं का। तुम्हाला राजकीय अनुभव काय शे? मागल्या वर्षले मी एक सोसायटीना गेटवर लाईट लावा होता। तो लाईट अजून पण चालू शे का? नाही, 15 दिन मध्ये फ्यूज उडी गया। मग पुढे काय होणार? पुढे काय होईना, मग लोक मन पाहुणा लाईट लाई द्या त्यासले बी मी सांगते तर मग मला निवडणुका मी आता येवा आहे, मला निवाडी द्या, दुसरं दिन लाईट लाई देसू। नाही घरा बाहेर आणू बरं तुम्हाला राजकारणना। तुम्ही मतदारांना काय संदेश देशात? संदेश? अरे आपण निवडताच पुरा गावमा वायफाय फ्री। वा वा वा, म्हणजे लोक निस्तर टाइमपास करतील। मी आता मना पैसा कासू, कशी वाटणी आपली प्लॅनिंग? एक नंबर। समजा तुम्ही निवडी घ्यात तर शेतकऱ्यांसाठी काय करशात तुम्ही? बडा शेतकरीसले मी 5G मोबाईल देसू, कम से कम इंटरनेट ना आनंद येतील। पण शेतीनं काय? मी एक ऍप बनवसू ऑनलाईन, ज्याची BNS नी ऑर्डर ऑनलाईन राहीन आणि त्याची डिलिव्हरी ड्रोन करीन। शेतकरी जर मोबाईल वापरत नसेल तर मग त्याचं नुकसान। मी तर प्लॅन तयार केलशी। तुम्ही एवढा आत्मविश्वास कस काय बोलतस? जन्म जात ना पोट्ट्या। बरं जाता पुढे जाता म्हणजे आपला इंटरव्ह्यू अप टू आहे, म्हणजे इच्छा आहे तुम्ही लोकसले एक राजकारण एक जोक सांगा। मग काय लगेच सांगते तुम्ही, एकदा एक नाही होता तो मोदीना बाले कापी रांधा विचारली तर काला धन कबला आहे की घडी पालतू प्रश्न करे तो। दूसरा दिन अमित शाह ना अच्छे दिन कब आएगे करके पूछा उसने, त्यावर इंक्वायरी टाकती थी CBI ने। काँग्रेसचा माणूस आहे का केजरीवालचा माणूस आहे त्याला विचार CBI ने। मग त्यांनी सांग काले धन और अच्छे दिन की वापसी का क्वेश्चन पे इनके बाल खड़े हो जाते और बाल काटने में आसानी हो जाती करके। वा 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 वा, काय जोक होता। चला नेता साहेब, माझे इंटरव्ह्यू आधी संपाट दूर, मी तुम्हाला पण प्रेरणा दिली राजकारण मध्ये आवानी। चला मग, जय जय महाराष्ट्र। चला मंडळी, आज के लिए इतना ही है। आप भी मायूस हो, मैं भी मायूस हूँ। जरा चॅनलने लाईक शेअर सबस्क्राईब कर द्या बरं का। जय खानदेश।